आणि त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या गाडीवर शाई फेकली आहे। या प्रकरणी आता मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। आपले प्रतिनिधी अक्षय शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अक्षय, आता जालन्यात सदावर्तेंच्या गाडीवर शाई फेक करण्यात आली आहे, काय तिथली परिस्थिती आहे? नक्कीच राज ठाकरेंवरती गुणरत्न सदावर्तेंनी टीका केली होती। यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांची आक्रमक झालेली आहे। गुणरत्न सदावर्ते आज जालना जिल्हा दौऱ्यावर होते आणि या दरम्यान जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरामध्ये गुणरत्न सदावर्तेंची गाडी येतात मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर ते शाई आणि सुपारी फेकलेली आहे। त्या गाडीवर शाई आणि सुपारी फेकल्या। त्या गाडीमध्ये सदावर्ते यांचं कुटुंबीय देखील होते आणि या प्रकरणी आता इंदरजिल्हा पोलिसांनी मनसेच्या 5 ते 6 पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर राज ठाकरे यांच्यावरती टीका केल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात आंदोलन देखील जालन्यामध्ये झालं, तर तेव्हाच मनसे सैनिकांनी असा इशारा जो आहे तो दिलेला होता। आज अगदीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर जालन्यामध्ये आता सदावर्तेंच्या गाडीवर शाई फेक करण्यात आली आहे। त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली असता मनसे कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं।